मित्रांनो, थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असेल. आज समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, ह्या प्रत्येकाला विचार करण्यासाठी भाग पाडत आहेत. आणि मित्रांनो, प्रत्येक जण हा फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करू लागला आहे. लोकांना कायद्याची भीती नाही राहिली आणि प्रत्येकाला मीपणा आणि कोणाचं ऐकूनच घ्यायचं नाही. ह्यामुळे काही अशा वाईट घटना घडत आहेत. अशीच एक नवीन कहाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, कहाणी तर आपण पाहूच, पण आजही तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एक सबस्क्राईबमुळे आपला मराठी माणूस पुढे जाईल. आणि प्लीज मराठी माणसाला सपोर्ट करा. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे नात्यांना काळीमा फासणारी खूप वाईट घटना घडलेली आहे. पत्नी आणि सासूने जावयाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार घडलेला आहे. सासू आणि पत्नीचा त्रास सहन न झाल्यामुळे त्या पतीने आणि एका जावयाने आत्महत्या केलेली घटना घडलेली आहे. मित्रांनो, मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्याची पत्नी, सासू आणखी एका विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. श्यामपुरी नगरीत राहणाऱ्या महावीरचं लग्न 2021 साली शालू सोबत झालं होतं. महावीरची सासू आणि महावीरची पत्नी महावीरला त्याची जी काही वडिलोपार्जित जमीन आहे ती विकून त्याला घर जावई बनण्यासाठी कायम त्याच्यावरती दबाव टाकत होते. ह्या दोघींनी महावीरकडे 5 लाख रुपयाची मागणी केली होती आणि महावीर हा ह्या गोष्टीसाठी तयार नव्हता. परंतु महावीरची पत्नी शालू आणि त्याची सासू ह्या दोघी कायम पैशावरून आणि त्याला घर जावई होण्यासाठी कायम वाद घालत असत. ही गोष्ट त्यांनी घरी सुद्धा सांगितली होती आणि घरच्याचा सुद्धा ह्या गोष्टीसाठी नकार होता. परंतु मित्रांनो, ह्या गोष्टीमुळे महावीरच्या घरामध्ये कायम वाद होत असत. पत्नी कधी माहेरी कधी सासरी असायची आणि महावीर हा ह्या कटकटींना वैतागलेला होता आणि अशातच त्याने गळफास लावून स्वतःला संपवलेला आहे. त्याच्या भावाने महावीरची सासू आणि महावीरची पत्नी आणि एका व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चौकशी चालूच आहे. परंतु मित्रांनो, कोणतीही गोष्ट करताना विचार करूनच केली पाहिजे. जर महावीरची सासू आणि पत्नीने महावीरला प्रत्येक वेळी पैसा आणि घर जावई होण्यासाठी तगादा लावला नसता तर आज महावीर जिवंत असता. आपण समाजामध्ये असे काही लोक आहेत जे फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समोरच्या व्यक्तीला काय त्रास होतोय ह्याची थोडीही जाणीव ठेवत नाही आणि त्यामुळे अशा घटना घडत राहतात. मित्रांनो, तुम्हाला ह्या घटनेविषयी काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की